मी अण्णासाहेब ठाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. मित्रांनो, आजवर आपण आमच्या या युट्यूब चॅनलवर मला नेहमी संत रविदास महाराज यांच्या जीवनावर बोलताना पाहिलं, परंतु आज आमचं परम भाग्य, आज आमच्या या स्टुडिओमध्ये संत रविदासांचे विचार मांडणारे आणि प्रबोधनकार रविदासाचार्य माननीय आदरणीय गाढे महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि समाज बांधवांना आणि सर्व समाजाला आपण काय संदेश देऊ इच्छितात? आपण यापूर्वी आमच्याशी चर्चा करताना एक महत्वाचा विषय मांडला. समाज संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करतो, परंतु त्यांच्या विचाराचं अनुकरण करत नाही आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा देखील जे संत रविदासांचे विचार जाणतात अशा लोकांना बोलवलं जात नाही, आणि बोलवलं तर त्यांना बोलवू दिलं जात नाही. याविषयी जी महाराजांनी, गाढे महाराज यांनी जी खंत व्यक्त केली, समाजाला काय बोलू शकतात? प्रथम जय रविदास. मी रविदासाचार्य रविश्री गोपीनाथजी गाढे महाराज भारत भ्रमण करून महाराष्ट्रामध्ये संत रविदासांचा प्रचार प्रसार, त्यांच्या साहित्याचा आणि सत्यशोधक पद्धतीने त्यांच्या विचारानं लग्न सोहळे हे पार पाडण्याचं काम करत आहे. आणि माझा प्रवास असा आहे की तरशनजी महाराज सेवादार, जुनागड, पंजाब इथून शिर्डी या ठिकाणी विमानाने प्रवास करत आहेत आणि संध्याकाळी मला त्यांना गाडीमध्ये घेऊन, रथामध्ये घेऊन वाशिम जिल्ह्यामध्ये शेलोबाजार या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित व्हायचं आहे. परंतु मी माझ्या घरून निघाल्यानंतर मी प्रत्येक गावागावी कार्यकर्त्यांशी, समाजाशी भेटीगाठी घेत, रथाची भेट देत, रविदासांच्या विचाराची प्रेरणा देत जात असतो. म्हणून या ठिकाणी आमचे आदरणीय स्नेही ठाकतोडे साहेब यांच्या राजश्री शौम न्यूज चॅनलला भेट देऊन, त्यांच्या राजश्री पेठेवाले म्हणून त्यांचं एक दुकान आहे हवेला नगर मनमाड रोडवर, आणि म्हणून त्यांना भेट द्यावी म्हणून अशी इच्छा होती आणि त्यांना तिथं भेट देण्यासाठी थांबलेलो आहे. हे महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे, घराघरात घुसायला पाहिजे, परंतु याला जबाबदार सगळेच आपण आहोत की प्रचाराची सुरुवात कशी असावी. गुरु रविदास महाराज समाजासमोर मांडताना कसे मांडायचे, परंतु महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली की पंजाबमध्ये जर पाहिलं तर त्यांनी एक 70-80 वर्षापासून, जास्त काळ गेलेला नाही, पण एक 70-80 वर्षाचा काळ किंवा जास्त 50-60 वर्षाचा काळ आहे, पण त्यांनी चांगल्या पद्धतीने समाजापर्यंत गुरु रविदासांचे विचार रुजवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी एक श्लोक दिलेला आहे, हर्षो हिरा छाड के कहे आने की आज ते निर्दोषिक जाएंगे सत भाग्य रविदास. त्यांनी सांगितलं, या 3.5 हाताच्या हिऱ्याला सोडून तुम्ही आणखीची आस करताल तर तुमचा जन्म दुःखात गेल्याशिवाय राहणार नाही. फार मोठे विचार आहेत. 52 राजाचे गुरु आहेत, संतांचे गुरु आहेत, ऋषीमुनींचे गुरु आहेत, पंडितांचे गुरु आहेत, ज्ञानियांचे गुरु आहेत. एवढं मोठं गुरुचं स्थान या भारतात नाही तर जगामध्ये कोणालाही मिळालेलं नाही. आणि म्हणून गुरु रविदासांना जसं आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय कोर्ट म्हणतो आणि आपण त्याला जज म्हणतो, तसं हे संत महापुरुषातलं एक जज हे रूप आहे ईश्वरासारखं. आणि ते खरंच त्यांनी एवढे विचार मांडले की सगळ्यांनी रविदासांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. आणि म्हणून पंजाबमध्ये फार सुंदर अशी त्यांची वाणी, त्यांचे विचार, त्यांचे गुण, सत्संग, प्रवचन, भोजन, ह्या सगळ्या गोष्टी फार सुंदरतेने करतात, असं नाही आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली की त्या 20 वर्षाच्या काळामध्ये मंदिरं झाली, संघटना फार झाल्या, पण यांचा फक्त वर्षातून 1 दिवस कार्यक्रम होतो आणि तो फक्त फोटो सेशनचा होतो आणि त्यांच्या नावावरती फक्त पैसे गोळा केले जातात. परंतु गुरु रविदास महाराजांच्या कार्यासाठी जर आम्ही कुठे उपस्थित राहिलो तर तिथं बोलू दिलं जात नाही, रविदासांचे विचार मांडण्यास विरोध केला जातो आणि ते आपलेच लोक, संघटना, नेते, कार्यकर्ते, मनोवादी विचाराचे बरेच लोक त्याला विरोध करतात.
असं काय वाईट आहे त्या विचारामध्ये नेमकं, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यांनी कुठल्या जातीची, धर्माची, पंथाची अजिबात टीका केलेली नाही ग्रंथामध्ये. अंधश्रद्धा, कर्मकांड याच्यामध्ये कडाडून प्रहार केलेला आहे. आणि म्हणून त्या कडाडून प्रहार केला म्हणजे त्याला विरोध करायचा असं नाहीये. सगळ्या संत महापुरुषांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी परंपरेला विरोध केलेला आहे. आपण प्रत्येक गोष्ट एखाद्याला विचारायला गेलो, सांगायला गेलो की आपण म्हणतो अरे ती परंपरा आलेली आहे, ती कशी सोडता येईल. मला सांगा, 20 वर्षापूर्वी आम्हाला कपडे नव्हते अंगात घालायला शाळेत गेल्यानंतर, मग ते परंपरा कशी म्हणता येईल आपल्याला कुठलीच. सप्ते म्हणतो तर सप्ते आपण हे 40 वर्षापूर्वीपासून पाहत आलो. त्याच्या अगोदर कुठला सप्ताह नव्हता, मंदिरं सुद्धा नव्हती, कुठेतरी मंदिर बघायला मिळायचं. पण ही काय परंपरा होती का? परंपरा कशाला म्हणायचंय की पूर्वी त्याला हजारो वर्षापासूनची एखादी गोष्ट आहे तिला आपण परंपरा म्हणू शकतो. किंवा माणसाचा जन्म झालाय, तो कधी झाला असेल, आधी मानव असेल, काय असेल ते असेल, परंतु तो मानवाचा जन्म झाला तर तो परंपरा म्हणू आपण त्याला एक गोष्ट. परंतु काहीतरी आपण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि संत महापुरुषांचे विचार घेऊन समाजामध्ये प्रेरित केलं पाहिजे. आणि खरंच संतांचे विचार प्रेरित करत असताना कुठल्याही अंधश्रद्धा, कर्मकांडाला आपण बळी नाही पडलं पाहिजे, हे मात्र निश्चित आहे. आणि मी स्वतः महाराष्ट्रभर बरेचसे जिल्हे, जवळजवळ 30 जिल्हे फिरलो. नागपूरच्या खाली 4 जिल्हे राहिले. माझ्याकडं मस्त रथ गाडी आहे. मी गेली 17 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रचार करत आहे. आणि मला इतकं ज्ञान रविदासांनी दिलं की त्यांना जन्म घेऊन 650 वर्ष झाली, पण मी आज त्यांच्या विचारावरती जिवंत आहे. आणि त्यांचे माझ्याकडे विचार जर नसते, मी त्यांच्या विचाराच्या अधीन जर नसतो, तर आज मी तुम्हाला गाडे महाराज कोण आहे हे कोणालाही आज महाराष्ट्राला कळलं नसतं. माझी रविदासांच्या विचारामुळं अशी ओळख झाली की कमीत कमी भारतात 10, 15, 20 राज्यामध्ये, त्याच्यानंतर बाहेरच्या देशात 20-25 देशामध्ये ओळख झाली व्हॉट्सअपद्वारे. हे गुरु रविदासांच्या विचाराची प्रेरणा आहे. आणि खरंच जोपर्यंत तुम्ही गुरु रविदासांचा विचार म्हणजे अमृतवाणी वाचत नाही, त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत त्याचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. म्हणून एक अभंग म्हणून दाखवतो. सुंदर असा अभंग असा आहे की ज्यावेळेस काशीचे पंडित आणि गुरु रविदास महाराज आणि तिथला एक राजा होता, नागरमल राजा हरवेंदर सिंग, यांच्यामध्ये चर्चा झाली, परीक्षा घेण्यात आली. आणि त्या परीक्षेमध्ये गुरु रविदास महाराजजी पास झाले. आणि पास झाल्यानंतर त्यांचं असं अगोदर ठरलं होतं त्या राजाचं की जो परीक्षेमध्ये पास होईल त्याला सोन्याच्या पालखीमध्ये बसून काशीनगरामध्ये शोभायात्रा काढली जाईल. आणि म्हणून गुरु रविदासांनी परीक्षा पास झाले आणि त्या काशीनगरात शोभायात्रा त्या राजाने काढली आणि ती पंडितांच्या खांद्यावर होती. आणि म्हणून त्या पंडितांच्या खांद्यावर सोन्याच्या पालखीत बसलेले असताना ते भारावून गेले. त्या भगवंताला धन्यवाद देताना, कोणता भगवंत आहे हे मला माहित नाही, परंतु गुरु रविदास महाराज भगवंत ज्यांना म्हटलेला आहे तो भगवंत म्हणजे एक निर्गुण निराकार आहे. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, प्रत्येकाच्या अणुरेणूमध्ये आहे. तो निर्गुण आहे, तो दिसत नाही. सगुण भक्ती नाही, निर्गुण भक्ती आहे. भक्तीतूनच त्यांनी मुक्ती केलेली आहे. परंतु भक्ती त्यांनी कुठपर्यंत ठेवली आणि त्यांनी मुक्ती कुठे घेतली हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. परंतु भक्ती करूनच त्यांनी मुक्ती मिळवली. म्हणजेच काय केले की समाजाला फार मोठे विचार दिलेले आहेत. कारण अंधश्रद्धा, कर्मकांडातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी हा संघर्ष केलेला आहे. मला थांबवतो. महत्वाचा मुद्दा आपण जो अगोदर जो महत्वाचा विषय जे तुम्ही खंत व्यक्त केली, बरोबर आहे. त्या खंत बद्दल मला महत्वाचं समजून सांगा आम्हाला, म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा, समाज बांधवांना सुद्धा कळेल की नेमकं आपण पुढे काय केलं पाहिजे, समाजाने काय केलं पाहिजे, यावर आपण जास्त लक्ष द्यावं. बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की गुरु रविदास महाराजांचे विचार जर समाजापर्यंत, घराघरापर्यंत द्यायचे असते तर आपल्याला जसं की ब्राह्मण पंडितांनी काय केलं की घरामध्ये प्रत्येक विधी आला की तो ब्राह्मण येतो आणि विधी करून जातो म्हणून. आणि प्रत्येक ठिकाणी हे सगळं कर्मकांड माणसाच्या डोक्यात भरलेलं आहे. आणि गुरु रविदास महाराजांचे विचार जर आपल्याला जर पेरायचे असतील, समाजापर्यंत द्यायचे असतील, तर आपल्याला प्रत्येक कार्यक्रम हा गुरु रविदासांच्या वाणीनं झाला पाहिजे. हर प्रत्येक कार्यक्रमामध्ये गुरु रविदासांची अर्धा तास, 1 तासाची वाणी झाली पाहिजे. पंजाबमध्ये जा तुम्ही, एक अर्ध्या तासामध्ये एकाच अभंगाचं प्रवचन दिलं जातं, सुंदरपैकी दिलं जातं. आणि म्हणून आपण महाराष्ट्रातल्या चर्मकार समाज बांधवांनी काय केलं पाहिजे की संध्याकाळी 5 वाजता, सकाळी 5 वाजता
ऑनलाईन मीटिंग म्हणजे गुरु रविदासांचे सत्संग चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये एक विशेष आहे की 5-5, 10-10 वर्षाची लेकरं आज गुरु रविदास महाराजांची अमृतवाणी म्हणायला सगळ्याच्या पुढे येतात. ही आनंदाची गोष्ट आहे की हा जो ग्रुप जो कोणी माध्यमातून चालू झाला असेल तर भारतामध्ये सेवादार तरशनजी महाराज दिनागड पंजाब यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे. आणि त्यांना महाराष्ट्रातील बरेच लोक गुरुप्रेमी जोडलेले आहेत. आणि हा ग्रुप म्हणजे सगळ्यात मोठा श्रेष्ठ ग्रुप म्हटलं तरी चालेल. प्रचार सुंदर पद्धतीने चालू आहे. तर आपला विषय हा होता हो, की संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना जगद्गुरु सुद्धा म्हटलं जाते. बरोबर. आणि संतांचे संत संत बरोबर, त्यांना कबीरदासजींनी सुद्धा त्यांचा खूप गौरव केलेला आहे. वैभव रजनीश सारख्या व्यक्तीनं सुद्धा त्यांना आकाशातला अवकाशातला ध्रुव तारा म्हटलेला आहे. आणि सर्व संतांनी त्यांच्याबद्दल गुणगौरव गायलेले आहे. तर मग आमची एक इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये ती संत परंपरा आलेली आहे आणि ह्या संत परंपरेमध्ये संत रविदासांचं स्थान कोणतं आहे हे समजून सांगायला या परिसरातील जे प्रबोधनकार, प्रवचनकार किंवा कीर्तनकार आहेत खूप कमी पडतात. प्रत्येक वेळेस ती एकच गोष्टीची रट लावतात, मन शंका तो कटोत नाही गंगा. आणि त्या कथेचा फक्त खाली एक जोड दिला जातो, सोन्याचं कंगन त्या कुंडामधून रविदासांनी काढलं. ठीक असो, जे काय असं सत्य काय असत्य काय हे तर भगवंत जाणो. फक्त आपला विषय हा आहे की चर्मकार समाज हा भला मोठा आपला महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा देखील चर्मकार समाज हा रविदासांच्या अमृतवाणीपासून, विचारधारेपासून अगदी वंचित आहे. हा वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी ज्यांना संत रविदासांची विचारधारा कमीत कमी 5-10% समजली असेल, 1% समजली असेल की आपण त्या विचारधारेवर चाललं पाहिजे. आणि आपला हा महाराष्ट्रातला जो समाज बांधव जो आहे त्या विचारधारेने तो पुढे अग्रसर झाला पाहिजे. त्यांची जयंती साजरी केली पाहिजे. त्या पद्धतीने त्यांची जयंती ही निवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता त्यांच्या नावाने अगदी सप्ताह समारंभ आयोजित केले जावेत, तालुक्यात केले जावेत की जेणेकरून समाजाला सत्संग रविदासांच्या अमृतवाणीचा जास्तीत जास्त लाभ होईल. याविषयी महाराष्ट्रातील आपल्या समाज बांधवांनी नेमकं काय करावं हा आपला महत्वाचा आणि त्याला थोडक्यात आणि मोजक्या भाषेमध्ये समजून सांगावं. तर माझं असं म्हणणं आहे की आता महाराष्ट्रामध्ये फार मोठे मंदिरं बांधलेली आहेत, बरेचसे मंदिरं झालेले आहेत. त्या ठिकाणी सप्ते घातले जातात. काही ठिकाणी मंदिरं नाहीत पण जयंतीच्या नावाने सप्ते असतात. आणि म्हणून त्या सप्त्यामध्ये काय होतं की रविदासांचे प्रचारकच नसतात. तिथं फक्त ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज किंवा महाराष्ट्रातील संत परंपरा एवढीच मानली जाते. परंतु रविदासांचे अभ्यासक जे आहेत, आज गाडे महाराजांसारखे असतील, धाकतोडे साहेबांसारखे असतील, आणखी कोणी असतील, गवळी महाराज आहेत आमचे पुण्याचे, तेही फार सुंदरपैकी गुरु रविदासांची वाणी म्हणतात. परंतु 7 दिवस सप्ताह आपण महाराष्ट्रातल्या चर्मकार बांधवांनी जे सप्ताह आयोजित करणारे आहेत यांनी रविदासांच्या अमृतवाणीचा सप्ताह घालावा ही मी त्यांच्याकडे अपेक्षा करतोय. कारण जेणेकरून जोपर्यंत तुम्ही सप्ताह घालत नाहीत, सप्ताहामध्ये गुरु रविदास महाराजांच्या अमृतवाणीचा ग्रंथ वाचन होणार नाही, घराघरापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत रविदास महाराज कळणार नाहीत. कारण तिथं फक्त फोटो सेशनच झालं होतंय जयंतीच्या दिवशी. कारण कोणी पाया सुद्धा पडत नाहीये गुरु रविदास महाराजांच्या. पंजाबला जर गेलो तर प्रत्येक माणूस महाराजांच्या गुडघे टेकूनच पाया पडतो, पण असं उभ्याने सुद्धा कोणी पडत नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संघटनेच्या ज्या जयंत्या आहेत त्या फक्त फोटो सेशनसाठी आहेत. असं मी स्वतः पाहिलेलं आहे, निदर्शनच आहे. आम्हाला कधी कोणी स्टेजवर सुद्धा बसू दिलं नाही, बोलू दिलं नाही, रविदासांची आरती सुद्धा बोलू दिली नाही आणि रविदासांचे विचार मांडायला सुद्धा विचारपीठ दिलं नाही. कारण ते राजकारणी विचारपीठ आहे, ते संघटनेचं आहे म्हणायला, नाव संघटनेचं. अराजकीय एकही संघटना नाही, सगळ्या राजकारणी संघटना आहे. त्याच्यामुळं रविदासांचे विचार हे झाकवण्याचं काम समाजच करतोय असं माझा स्पष्ट आरोप आहे. मग रविदासांचा एक दोहा आहे, तो मी तुम्हाला थोडं बोलून दाखवतो त्याविषयी. आणि मला तरी वाटतो तो आजच्या काळामध्ये समाजाच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन टाकणार आहे.
माथे पे तिलक हाथ जपमाना, हो, जग को ठगने के स्वांग बनाया, मार्ग छाडक कुमार कढई के, साची प्रीत बिना राम ना पाया. म्हणजे या दोह्याच्या माध्यमातून जे गुरु रविदास महाराज 750 वर्षापूर्वी जे काही बोलत होते ते आज सुद्धा देखील आपल्या समाजाला लागू आहे. म्हणजे संत रविदासांचा जो फोटो किंवा त्यांची जी प्रतिमा आहे किंवा मूर्ती आहे त्याचा उपयोग हे अगदी स्वार्थासाठी करतात. 100%. बरोबर. 100%. आणि या स्वार्थापासून समाजाने ज्यावेळेस समाजाला ही गोष्ट लक्षात येईल हो, की आपल्याला कुठेतरी फसवलं जातंय आणि हे फक्त रविदासांची मूर्ती दाखवून, प्रतिमा दाखवून किंवा त्यांचं फक्त सोंग डोंग करून एक जयंती साजरी करण्याचं नाटक केलं जातं, त्यापासून समाजाने सावध व्हावं, जागृत व्हावं आणि अशा नेत्यांना, पुढाऱ्यांना त्यांनी धडा शिकवला पाहिजे की तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते फक्त संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे विचार सांगा आणि संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे विचार इतर संत किंवा महापुरुषांनी सांगितले आम्हाला ते सांगा, परंतु आम्हाला जे रविदासांचे विचारच सांगितले नाहीत, अंधश्रद्धेच्या विरोधात म्हणा, जी टीका रविदासांनी केलेली आहे, जहा पर अंधविश्वास है सत्य परखत नाही, रविदास सत्य सोयी जानी है जो अनुभव होई म्हणा. म्हणजे या ठिकाणी आज सुद्धा देखील पाहतोय आपण, पाहिलं तर मागे मुख्यमंत्री कोण होते आपले, ते मनोहर जोशी, त्यावेळेस मूर्त्या दूध पित होत्या. म्हणजे हा आजही सुद्धा देखील म्हणजे ते 750 महाराज, महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, वारकरी फार मोठा आहे आणि वारकऱ्याच्या माध्यमातूनच रविदासांचा प्रचार होईल. तर हे वारकरी अगोदर तयार झाले पाहिजेत. तुम्ही जर असे जर गेलात तर महाराष्ट्रामध्ये विचारपीठवाले, जसं आपण म्हणतो की संघटनेचे लोक आपल्याला रविदासांचे विचार मांडायला येऊ देत नाहीत, स्टेजवर कुणी बोलत नाही, अपमान करतात, सत्कार करायचा झालं समाजाचा एखादा कार्यकर्ता माझ्यासारखा असेल तर शेवटी करतात. तर मला सांगायचं म्हणजे अपमानित केलं जातं संघटनेच्या स्टेजवर कार्यक्रमामध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही पण 17 वर्ष रविदासांच्या विचारानेच काम करतोय, आजही करतोय, परंतु मी आज फक्त असं काय केला की वारकरी पद्धतीने मला घुसावं लागेल, तेव्हा समाजामध्ये प्रचार होईल, तसा प्रचार होणार नाही. गाडे महाराजांनी आता ते बोलून दाखवलं ते एकदम वास्तविक आहे. कारण आता इथं आमच्या इथे कोलारमध्ये एक रविदास जयंती साजरी झाली आणि तिथे एक महाराज संत रविदासांचे विचार मांडायचे, त्यांना मांडायचे होते, परंतु त्यांना त्याच्याबद्दलची जास्त माहिती नसल्यामुळं त्यांनी काय केलं, आता कुठतरी एखादा प्रोग्राम करायचा, पार पाडायचा म्हणून पार पाडायचा केलाय. महाराजांच्या प्रतिमेला त्यांचं पूजन वगैरे केलं. अगोदर सकाळी ब्राह्मणाच्या हस्ते अभिषेक वगैरे केला असं मला समजलं, परंतु संध्याकाळच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जे महाराज म्हणत होते की रविदास महाराज हे संतांचे संत आहे, त्यावेळेस मला कुठतरी त्या महाराजांनी, जरी ते अल्पज्ञानी होते, रविदासांचं पूर्ण ज्ञान नव्हतं, परंतु त्यांना जे अल्पज्ञान होतं रविदासांच्या बाबतीत त्यांनी एक कथा सांगितली महाराज. ते सांगता सांगता काय म्हटले, 5 नद्या ज्या गंगा, जमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा, या 5 नद्या काळ्या कभिन्न झालेल्या होत्या, एकदम घाण कचरा अंगावर जमा झालेल्या होत्या आणि त्या रविदासाच्या शेजारी असणाऱ्या आश्रमामध्ये गेल्या. तिथे कुक्कुट स्वामी, कुठून मला माहित नाही ते कुक्कुट स्वामी वगैरे, परंतु त्या ठिकाणी ते कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये गेले म्हणून कळालं आणि तिथून त्या बाहेर आल्या आणि एकदम सुंदर छानशा स्वच्छ झालेल्या दिसल्या. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामधून एक कुडलिक नावाचे एक भक्त आपल्या आई बापाच्या गळ्यामध्ये दोरखंड घालून आणि बायकोला खांद्यावर बसून असं काशीला चाललेले होते आणि ते नेमकं रविदास महाराजांच्या कुटियाजवळच आले होते. सत्संग तिथं रविदास महाराज त्यावेळेस आपल्या आई वडिलांची शेंडीला गाठ बांधून त्या झोपाळ्याला म्हणजे पाळण्याला झोका देत होते शेंडीनं आणि रविदास महाराज पुढे आपलं टाका टेप्याचं काम, चपला शिवायचं काम करत होते. आणि तेवढ्या त्या ज्या 5 नद्या ज्या होत्या स्वच्छ सुंदर होऊन बाहेर चालल्या होत्या आणि ती गोष्ट पुंडलिकाने पाहिली आणि पुंडलिकाने पाहिल्यानंतर रविदासांना विचारलं, हे महाराज काय? तर रविदासांनी मग त्यांना सांगितलं की यांना जे नद्यामध्ये तुमच्यासारखे लोक पाप कर्म करून आंघोळी करतात आणि त्या नद्या तुम्ही भ्रष्ट केलेल्या आहे, कलुषित केलेल्या आहे, घाण केलेलं आहे
ते अजून काहीतरी भरपूर काही म्हणजे दुर्गंधीयुक्त केलेल्या आहे अशा नद्यांना शुद्ध करायचं काम रविदास महाराजांच्या ह्या शेजारी आश्रमामध्ये होतंय. आता तर मला जरा त्या गोष्टीचा उलगडा झाला नाही की कुकुट स्वामी आणि रविदास त्या रविदासांच्याच विचारधारेमुळे त्या नद्या शुद्ध झाल्या म्हणायचं. कारण मनचंगा तो कटोत में गंगा ज्यावेळेस हा विषय येतो तर साहजिकच हा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो. महाराज याबाबत तुम्ही मला थोडस ज्ञान देऊ शकाल का? माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस महाराष्ट्रातील भक्त मंडळी काशीला गेले होते, त्यांनी त्या रस्त्यामध्ये त्या महिला जातानी पाहिल्या होत्या आणि परत रिटर्न येताना त्यांनी पाहिले की जातानी काळ्या कुट्ट होत्या. परंतु ते रविदासांचा आश्रम होता, कारण त्यांची चप्पल तुटली म्हणून ते रविदासांकडे चप्पल शिवायला गेले होते. असा तो एक भाग आहे. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मनचंगा तो कठती में गंगा हे जर ब्रीद वाक्य त्यांचं असेल तर त्या महिला गुरु रविदास महाराजांच्याच आश्रमात गेल्या असाव्यात अशी 100% माझी खात्री आहे. कारण त्या काशीनगरामध्ये एवढं मोठं कोणी श्रेष्ठ तर नाही आहे. आणि काशीचं माहेरघर जर म्हटलं तर हे पंडितांचं आहे आणि त्या ठिकाणी गुरु रविदास महाराजांनी संघर्ष केलेला आहे आणि त्यांचे इतकं तर श्रेष्ठ खूप मोठा संघर्ष हो, फार मोठा म्हणजे भारतामध्ये त्यांचं माहेरघर आहे आणि त्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की त्या ज्या काही नद्याच्या नावाने ज्या काही महिला गेल्या होत्या की बाबा तुम्ही येऊन आमच्या गंगेमध्ये पाप धुता आणि आम्ही अशा काळ्या कुट्ट होतो आणि आम्हाला आश्रमामध्ये जाऊन संतांच्या चरणी जाऊन आम्हाला परत दर्शन घेऊन आम्हाला परत. आता याच्यामध्ये मला अजून त्या प्रवचनामध्ये त्यांची एक गोष्ट जाणवली. ते म्हणत होते की मुळातच जी भागवत धर्माची किंवा जे आपण वारकरी संप्रदायाची जी स्थापनाच मुळात रविदासांपासून सुरू झाली याच्याबद्दल हे मला जर थोडी माहिती द्याल का? भारताच्या लेवलवर जर म्हटलं तर वारकरी परंपरा संत रविदास महाराज आणि कबीरजी महाराज यांच्यापासून म्हटलं तरी काही वागो ठरणार नाही. कारण महाराष्ट्रातले नामदेव महाराज संत नामदेवजी महाराज हे पंजाबमध्ये जाऊन 12व्या शतकामध्ये त्यांनी फार म्हणजे कीर्तनं केली, प्रवचन सत्संग केली आणि तेही वारकरी संप्रदायाचे मूळ पाया आहे. कोण? नामदेव महाराज. आणि परंतु मला जे प्रवचनामध्ये मूळ पाया रविदास महाराज हे हा शब्द प्रयोग ज्यावेळेस मी ऐकला त्याच्यातून मी अक्षरशः गदगद झालो की हे ज्ञान इतर कास्टच्या माणसाला म्हणजे इतर जातीमधल्या वारकरी संप्रदायातील व्यक्तीला आहे परंतु आमच्या चर्मकार समाजाला नसावं. आणि चर्मकार समाज मात्र बाकी अजूनही सुद्धा दुसरीकडेच पळतोय खरं ज्ञान सोडून घ्यायचं ज्ञान सोडून. कारण काय झालं, महाराष्ट्रामध्ये जे काही प्रबोधनकार आहेत ज्यांनी अभ्यास केला त्यांना बोलू दिलं जात नाही. त्याच्यामुळे समाज हा त्यांच्या विचारापासून वंचित राहतोय. हे महाराष्ट्रातील जे काही मंदिराचे संस्थापक, संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष हे त्याला जबाबदार आहेत. कारण यांनी काय केलं, समाज फक्त दावणीला बांधलाय. त्याच्यामुळे समाज इकडं तिकडं भरकटायला तयार नाहीये. आणि रविदासांचे विचार हे मांडत नाहीत. राजकारणी लोक आणून भाषण देतात, रविदासांचे विचार झकावले जातात. स्पष्ट विरोध आहे आणि डोळ्यांनी समोर दिसतंय आपल्याला ते सगळं. महाराज असं नाहीये की कोणावर खोटा आरोप केलाय, असं नाहीये. महाराजांनी आज तसं पाहिलं तर आता त्या भेटीमध्ये थोडक्यामध्ये आमच्याशी समजा जी हितगुज केली, चर्चा केली ती अत्यंत खूप महत्वाची आहे. जो खेद त्यांनी आपल्या समाजातील पुढारी मंडळीबाबत आणि जयंती साजरी करतात याबाबत जो व्यक्त केला तो साहजिक बरोबर आहे. कारण एक तर आपल्या समाजामध्ये रविदासांची विचारधारा समजून सांगणारे खूप कमी लोक आहेत. जे दुसऱ्या समाजातील आहेत त्यांचं आम्ही ऐकायला सुद्धा तयार नाही. कारण बौद्ध समाजातील भरपूर लोक तर संत रविदासांचं ज्ञान त्यांच्याजवळ त्यांनी ठेवलेलं आहे परंतु त्यांना आम्ही जातीच्या नजरेने पाहत असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना आपण काही बोलवत नाही अशी एक शोकांतिका माझीवाली आहे. कारण रविदासांच्या बाबतीत कारण रविदास हे कोणत्या एका जाती समूहाचे बिलकुल नाही. सर्व जाती धर्मांचे लोक त्यांच्या पायाचं स्पर्श म्हणजे त्यांचं ज्ञानामृत घेण्यासाठी त्यांच्याकडे यायचं. यासाठी सिकंदर लोधीचं उदाहरण दिलं जाईल, संत साधनाचं दिलं जाईल, संत मीराबाई, काशी नरेश, असे राजा पिपा, असे अनेक जे अजून दुसरे आपले शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक देव. गुरु नानक देव ते पण शिष्य आहेत रविदासांचे. म्हणजे हे ज्या गोष्टी आपण ज्यावेळेस पाहतो की सर्व धर्माचे लोक रविदासांच्या चरणामृत घेण्यासाठी, त्यांचं ध्यान मिळवण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचं शिष्यत्व पत्करलं त्यांनी. असे म्हणजे प्रत्येक जातीमधले धर्मामधले लोक ज्यावेळेस झुकलेले पाहतो, अगदी त्यावेळेस जरा इंग्रज आलेले असते, ते इंग्रज सुद्धा त्यांच्या पुढे झुकलेले दिसले असते. कारण 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 माहितीये का, रविदासांनी त्या ईश्वराची भक्ती कशी असते, खरा ईश्वर कसा असतो ते त्यांनी समजून सांगायचं काम केलं. आपण अंधश्रद्धेच्या नादी लागू नका, आपण डोळसपणे जगाकडे पहा आणि तिसऱ्या नेत्राचं म्हणजे साहजिक तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करावा, असं रविदासांच्या प्रत्येक दोह्यातून आपल्याला समजून येतं. आणि ही ती जी अमृतवाणी आहे, ज्या व्यक्तीनं ती प्राशन केली तो कधीही या जगामध्ये तरी मला असं वाटतंय निस्तेज होणार नाही, कारण त्याची उत्तरोत्तर त्याची प्रगती होईल. महाराज शेवटच्या 2 ओळी 2 शब्द बोलावेत आणि या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. आज मला या ठिकाणी चौथी भेट देत असताना आदरणीय धाकतोडे साहेब यांनी दोघांच्या चर्चेतून खंत वाटली, म्हणून आम्ही त्याच्या गुरु रविदास महाराजांच्या आणि समाजाविषयी चर्चा करण्यात आली. आणि जे गुरु रविदासांचे मंदिरं बांधून सप्ताह घालतात किंवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किंवा कार्यकर्ते जयंती करतात, त्याच्याविषयी जी चर्चा झाली ही फार खूप आनंदाची चर्चा आहे आणि चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यातूनच आउटपुट निघेल. जर काहीच झाली नाही तर काहीच कोणाला काही कळणार नाही. ते दत्ता महाडिक म्हणायचे, कोणी कोणाला नाही बोलायचे, असंच चालायचे. असे या वक्तीप्रमाणे न राहता आपण कुठलाही विषय मांडा, चर्चा म्हणून मांडा, कोणाची टीका टिप्पणी म्हणून नाही. वास्तव हे मांडलं पाहिजे आणि म्हणून मला ते वास्तव मांडण्याचं राजश्री न्यूज चॅनलने मला म्हणजे प्रेरणा दिली. मी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जय रविदास, जय भीम. मित्रांनो, आपणच या ठिकाणी आता रविदासाचार्य रविश्री गाडे महाराज यांनी जी खंत बोलून दाखवली ती अगदी सत्य आहे, कारण ते वास्तव आहे, नाकारून चालणार नाही. समाजामधील नेत्यांनी जरूर पुढाकार घ्यावा, नेतृत्व करावं, परंतु रविदासांना झाकून नव्हे तर त्यांना प्रखर प्रकाशात आणून केलं पाहिजे. आणि जोपर्यंत रविदासांचा ज्ञान प्रकाश समाजाच्या मध्ये पोचणार नाही तोपर्यंत समाजातील अंधश्रद्धा, रूढीवाद कमी होणार नाही. त्यासाठी आपल्याला त्यांच्या ज्या संदेशामधून ज्या गोष्टीचं आपल्याला थोडस प्रबोधन झालं ते आपण शब्दशः अंगावर न घेता त्यांचं समाजाप्रती त्यांनी जे खंत व्यक्त केलेली आहे की माझा समाज हा ज्ञानी असावा, आपण त्या हिशोबाने किंवा त्या इच्छेने त्याला स्वीकारताल ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी त्यांचं वालं आणि आपलं निरोप घेतो. जय भीम, जय रविदास. मित्रांनो, आमचा हा चॅनल आपण पाहिला जर नसेल तर आमच्या या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर आपल्या काही म्हणणे असेल तर जरूर कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.